खरं सांगायचं हा मनापासून, कारण आज डिलिव्हरी. सगळ्यांना मुलगी आवडती हा. आणि डिलिव्हरीच्या आधी ना मग कसं असतंय, ऐका ना, आम्हाला आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे माहिती आहे का, की लोक मुलगी झाल्यानंतर म्हणतात की आम्हाला मुलगी पाहिजे. आमच्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये पहिलं पेशंट आहे असं की ती डिलिव्हरी व्हायची आधीच म्हणते की आम्हाला मुलगी पाहिजे. हां, खूप खूप बरं वाटलं असं ऐकून, कारण आम्हाला असं कसं आहे, झाल्यावर तर सगळेच म्हणतात की मुलगी पाहिजे. हां, तिला आवडते. अरे आणि हे पण पहिली वेळ आहे अशी की जिला नंदच्या मुलगी दोन्ही मुली आवडतात. नाही तर जनरली काय होतं, ननंद भाऊजाईचं जमत नाही हा, आणि ही नंदच्या मुली खेळवत बसते. हां, तर कुठे गेली सासू तुझी? नाही आली का? बरं बरं. सासूला काय पाहिजे? तुला जे आवडतं ते सासूला आवडतं. अरे मग खूप नशिबाने असे सासू भेटणार. पण हां ठीक आहे. हां, बघू आता आज डिलिव्हरी होईल, बघू काय होतंय ती. आम्हा सर्वांना तर वाटतंय की तुला मुलगीच व्हावं. हां बरं. मुलगी झाली, अभिनंदन. तुझ्यासारखीच झाली. तू दुपारी म्हणली होती ना मुलगी पाहिजे, झाली मुलगी. सकाळपासून तुझ्या म्हणण्याप्रमाणे झाली. बरं, हात खाली. खूप आवडायची ना मुलगी, नंदच्या मुली सांभाळायची. एकदम छान गोड बाळ. हा, तुला आता मध्ये समजलं खुश झालेले. बर बर. इकडे 7:10 मुलगी झालेली आहे. मग सर्वांना काय वाटायचं, मुलगी व्हावी. हा, आम्हाला असा खूप दुर्मिळ अनुभव असतो, नाही तर प्रत्येकाला मुलगा पाहिजे असतो. पण तुम्ही डिलिव्हरी व्हायच्या आधीपासून सगळेजण, म्हणजे तुमची सून म्हणा, तिच्याशी पण आम्ही थोडीशी बातचीत केली तुमच्याशी. हा, तर त्यावेळेस प्रत्येकाला काय वाटायचं, प्रत्येक वेळेस ती काय म्हणायची, मुलगी व्हावी. तर आम्हाला खूप तुमच्या कुटुंबाला तुम्हाला भेटल्यानंतर आनंद वाटला. पण असं खूप आम्हाला दुर्मिळ अनुभव असतो की जे एखाद्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला वाटतं. अगदी सुनेला वाटतं, सासूला वाटतं, तिच्या नवऱ्याला वाटतं, तिच्या सासऱ्यांना वाटतं, आणि सगळ्याच नातेवाईकांना वाटतं. काय वाटतं, मुलगी व्हावी. अरे वा, अभिनंदन सर्वांचं. बाळाचे वडील वडील किती खुश आहेत बघा, सगळेच परिवारच खुश आहे. सगळे थोडा वेळ बाळा ठेवता.